नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता परीक्षा म्हणजे स्टेट परीक्षा या ठिकाणी मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील। बघा, नीरज या ठिकाणी कमळ या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, शक्ती या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, शक्ती या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सामर्थ्य। बघा, या ठिकाणी शक्ती या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारले, कसलीही अपेक्षा नसणारा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे, कसलीही अपेक्षा नसणारा। बघा, निरपेक्ष या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी वाक्यप्रचार बघा, गाशा गुंडाळणे अशा प्रकारचा वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे, गाशा गुंडाळणे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 निघून जाणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी अलंकारिक शब्द बघा, रामबाण या ठिकाणी एक अलंकारिक शब्द आहे, या बघा रामबाण या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, रामबाण म्हणजे गुणकारी। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, जाहीर, मंजूर, खर्च। बघा, या ठिकाणी हे काही शब्द आहेत, तर हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, जाहीर, मंजूर, खर्च बघा, हे शब्द बघा फारसी या भाषेमधून मराठीमध्ये आलेले ते शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 7 बघा, काळा, तिखट, भित्रा। बघा, या ठिकाणी काही शब्द आहेत, बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा, काळा, तिखट, भित्रा, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, विशेषण या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 8 बघा, या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे। बघा, या ठिकाणी 4 पर्याय आहेत, यापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे। बघा, गुलाम, नवल, वकील, लायकी, तर ऑप्शन क्रमांक 4 लायकी या ठिकाणी बघा भाववाचक या ठिकाणी नाम असलेला तो पर्याय राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, मी चित्रपट पाहत जाईन या ठिकाणी वाक्य आहे, हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? बघा, मी चित्रपट पाहत जाईन। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, रीती भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, सूर्यास्त। बघा, या ठिकाणी शब्द आहे, या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी? बघा, सूर्यास्त या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, सूर्यास्त। बघा, या शब्दामध्ये स्वर संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे। प्रश्न क्रमांक 11 देवाने या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती? बघा, देवाने, ने, ए, शी हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय असतात? ने, ए, शी। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, तृतीया या विभक्तीचे प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक 12 बघा, राष्ट्रध्वज या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? राष्ट्रध्वज। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, राष्ट्रध्वज। बघा, या शब्दामध्ये तत्पुरुष समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे। प्रश्न क्रमांक 13 पहा, शंकर केशव कानेटकर। बघा, या कवीचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं? बघा, शंकर केशव कानेटकर या कवीचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा, गिरीश या ठिकाणी शंकर केशव कानेटकर या कवीचं बघा गिरीश या ठिकाणी टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोपाळ घरी आला नाही। बघा, या ठिकाणी अशा प्रकारचं वाक्य आहे, हे कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे? बघा, गोपाळ घरी आला नाही। बघा, या ठिकाणी हे वाक्य आकर्मक कर्तरी या प्रयोगाचं या ठिकाणी वाक्य आहे।
प्रश्न क्रमांक 15 बघा मीठ भाकरी या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं लिंग बघा मीठ भाकरी। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील मीठ भाकरी या शब्दामध्ये बघा स्त्रीलिंग या प्रकारचे या ठिकाणी लिंग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काही तपशील द्यायचा असल्यास त्यापूर्वी बघा खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरतात। काही तपशील द्यायचा असल्यास त्यापूर्वी वाक्याच्या शेवटी खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील तर या ठिकाणी बघा विसर्ग या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे बघा गुण। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा ऑप्शन क्रमांक 1 गुण या ठिकाणी शुद्ध शब्द असलेला तो पर्याय राहील। प्रश्न क्रमांक 18 बघा दोन शब्द जोडताना खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात। बघा दोन शब्द जोडताना कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील दोन शब्द बघा जोडताना संयोग चिन्ह या प्रकारचे या ठिकाणी विरामचिन्ह वापरतात। प्रश्न क्रमांक 19 बघा पद्धत या शब्दापासून तयार होणारं विशेषण खालीलपैकी कोणतं आहे। बघा पद्धत या शब्दापासून तयार होणारं विशेषण म्हणजे बघा पद्धतशीर। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 20 बघा पुढीलपैकी आपल्याला सार्वनामिक विशेषण या ठिकाणी ओळखायचं आहे। बघा या ठिकाणी 4 पर्याय आहेत सार्वनामिक विशेषण आपल्याला ओळखायचं आहे। तर या ठिकाणी असली पुस्तके बघा हा पर्याय सार्वनामिक विशेषण या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अननस बिजागरी हे शब्द खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत। बघा अननस आणि बघा बिजागरी बघा हे शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खाली समोर पर्यंत वर बघा या ठिकाणी काही शब्द आहेत हे शब्द खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत। बघा या ठिकाणी क्रियाविशेषण बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा शब्दयोगी अवयव बघा तर ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 23 बघा मूग गिळणे वाक्यप्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। मूग गिळणे बघा मूग गिळणे म्हणजे बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील काहीही उत्तर न देता मुकाट्याने स्वस्थ बसणे बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा गरज सरो बघा गरज सरो बघा या ठिकाणी एक मन आहे मन पूर्ण आपल्याला करायचे आहे। गरज सरो या रिकाम्या जागेमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द येईल आपल्याला सांगायचा आहे। गरज सरो आणि वैद्य मरो ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 25 बघा पुढील वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे। बघा वाक्य बघा ती दररोज संध्याकाळी गाणे गाते अशा प्रकारचं वाक्य आहे। हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे। बघा ती दररोज संध्याकाळी गाणे गाते बघा हे वाक्य कर्तरी या प्रयोगाचे या ठिकाणी वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 26 बघा सूर्योदय या ठिकाणी शब्द आहे संधी विग्रह आपल्याला करायचा आहे। सूर्योदय बघा सूर्य प्लस उदय ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 27 बघा खालील या वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे। बघा जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो अशा प्रकारचं वाक्य आहे तर कोणत्या प्रकारचं वाक्य आहे। बघा वाक्यामध्ये बघा जेव्हा तेव्हा येतो तेव्हा तर या ठिकाणी मिश्र वाक्य या प्रकारचं ते वाक्य असते। प्रश्न क्रमांक 28 बघा या ठिकाणी आपल्याला षटकर्णी होणे या ठिकाणी योग्य अर्थ बघा या ठिकाणी आपल्याला योग्य अर्थ सांगायचा षटकर्णी होणे। बघा षटकर्णी होणे म्हणजे बघा अनेकांना माहिती होणे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 29 बघा मुलगा चांगला खेळतो या वाक्यामध्ये बघा चांगला हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण बघा चांगला बघा चांगल्या या ठिकाणी बघा गुणविशेषण या प्रकारचं या ठिकाणी विशेषण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा निश्चितपणे बघा एकवचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा एकवचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक मळा आहे मळा बघा या ठिकाणी शब्द निश्चितपणे एकवचनी असलेला तो शब्द आहे। प्रश्न क्रमांक 32 बघा आकुंचन या ठिकाणी शब्द आहे विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे। आकुंचन पावणे प्रसरण पावणे बघा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य विरुद्ध आरती शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा ज्याला आवर घालता येत नाही
त्यांना खालीलपैकी बघा ज्याला आवर घालता येत नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात, तर त्यांना अनावर या ठिकाणी असं म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अतिरेकी बघा हा परिणामी लुस्कानदायक ठरतो। बघा या अर्थाची मन आपल्याला सांगायची बघा, अतिरेकी हा परिणामी लुस्कानकारक ठरतो या अर्थाची मन आपल्याला सांगायची आहे। बघा अति तेथे माती बघा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 35 बघा, संगर या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। संगर बघा संगर म्हणजे बघा युद्ध, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। देशासाठी बघा मरण्यास तयार असले पाहिजे या वाक्यामध्ये बघा क्रियापदावरून कोणता बोध होतो आपल्याला सांगायचं आहे। बघा कर्तव्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तू खूप हुशार आहेस हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे। बघा तू खूप हुशार आहेस बघा हे वाक्य विधानार्थी या प्रकारचं वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 38 बघा, करुणरूपी वाक्य असे खालीलपैकी कोणत्या वाक्याला म्हणतात, करुणरूपी वाक्य। करुणरूपी बघा वाक्य असं होकारार्थी वाक्याला करुणरूपी वाक्य या ठिकाणी असं म्हणतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जगन्नाथ या ठिकाणी शब्द आहे या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे। जगन्नाथ बघा जगन्नाथ बघा या शब्दामध्ये व्यंजन संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे। प्रश्न क्रमांक 40 बघा, केशवसूत हे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे। केशवसूत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, कृष्णाजी केशव दामले या कवीचं या ठिकाणी बघा केशवसूत त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, स्वामी या कादंबरीचे बघा लेखक रणजित देसाई स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घुंगुरवाळा बघा या नावाची कादंबरी आहे, तर ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे। घुंगुरवाळा बघा घुंगुरवाळा बघा ही कादंबरी बघा इंदिरा संत यांची या ठिकाणी कादंबरी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बालिश बहु बायकामध्ये बडबडला या काव्यपंक्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे। बघा बालिश बहु बायकामध्ये बडबडला या काव्यपंक्तीमध्ये बघा या ठिकाणी अनुप्रास अलंकार या प्रकारचा या ठिकाणी अलंकार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ळ हा वर्ण कोणत्या प्रकारचा वर्ण। बघा ळ हा वर्ण बघा ळ हा वर्ण बघा स्वतंत्र वर्ण या प्रकारचा या ठिकाणी वर्ण आहे। प्रश्न क्रमांक बघा, क्रियाविशेषण अव्यय आपल्याला सांगायचं आहे। बघा 4 पर्याय आहेत, क्रियाविशेषण अव्यय आपल्याला सांगायचं आहे। बघा भरभर या बघा या ठिकाणी क्रियाविशेषण अव्यय असलेला तो पर्याय राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भाऊ बहीण बघा या ठिकाणी शब्द आहे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे। भाऊ बहीण बघा स्त्रीलिंग या ठिकाणी या शब्दामधलं लिंग राहील। प्रश्न क्रमांक पुढचा, बाळकराम या टोपण नावाने लेखन करणारे बघा विनोदी बघा बाळकराम या टोपण नावाने विनोदी लेखन खालीलपैकी कोणी केले। बाळकराम बघा बाळकराम बघा या नावाने विनोदी लेखन करणाऱ्या लेखकाचं नाव म्हणजे बघा तर या ठिकाणी राम गणेश गडकरी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5, सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय खालीलपैकी कोणते बघा। सप्तमी त इ आ बघा सप्तमी या बघा त इ आ बघा हे सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत। बघा प्रश्न क्रमांक 50 बघा, आईवडिलांना पत्र लिहायचे असेल तर मायना खालीलपैकी काय वापरतात। बघा आईवडिलांना बघा पत्र लिहायचे असेल तर मायना खालीलपैकी काय वापरतात, तर ऑप्शन क्रमांक 1 बघा तीर्थरूप ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठीमध्ये विचारले आद्य ग्रंथ खालीलपैकी कोणता। बघा मराठीमधला पहिला आद्य ग्रंथ खालीलपैकी कोणता आहे। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील।